परभणीमध्ये काय झालंय तर मेघना बोर्डीकर यांनी आपला गड राखलेला आहे। मेघना बोर्डीकर यांनी बाजी मारलेली आहे आणि मेघना बोर्डीकरांशी आता आपण संवाद साधतोय, बघूया। 7 नगर परिषदांचा आज निकाल जाहीर झाला। यामध्ये आपण जर बघितलं तर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी त्यांचा गड राखलेला आहे, कारण सेलू असेल जिंतूर मध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले तर सोनपेठ मध्ये भाजप पुरस्कृत शहर परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार विजय झालेला आहे। आपल्यासोबत पालकमंत्री आहेत मेघना बोर्डीकर, काय वाटतं एकूण गड राखला? आनंद होतोय। जिंतूर, खास करून जिंतूर शहरामध्ये ज्या ठिकाणी मी विधानसभेला 7,000च्या आसपास मतांनी मायनस होती आणि या ठिकाणी विरोधक फक्त जातीवादाचा धर्माचा विषय घेऊन मतदारांच्या पुढे येत होते, पण आमचे उमेदवार अध्यक्षपदाचे प्रताप भैया देशमुख यांनी 3,000च्या वरती मतांची लीड मिळून या ठिकाणी विजय खेचून आलेला आहे। हेच दाखवतंय की या राज्यामध्ये, या देशामध्ये हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, भारतीय जनता पार्टीवर विश्वास मतदारांनी दाखवलेला आहे। सेलू असेल सोनपेठ मधील निकाल तुमच्या बाजूने दिसत आहेत? हो, निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती मतदारांना विश्वास आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा निकाल या ठिकाणी आमच्या बाजूने आलेला आहे। प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले, अजित पवार आले या ठिकाणी, आपण बघितलं तर काय वाटतं एकूणच? खुद्द अजित दादा जिंतूर इथं सभा घेण्यासाठी आले होते आणि एवढी प्रतिष्ठेची की निवडणूक अजित दादांनी आणि त्यांच्या गटाने केली होती, तरी देखील या ठिकाणी आम्ही कमळ फुलवलेले, याचा अभिमान आम्हाला वाटतो। किती आता 7 ठिकाणचे 3 ठिकाणचे निकाल आले, अजून 4 ठिकाणचे निकाल बाकी, काय वाटतं? 3 ठिकाणी तुम्ही होता, गंगाखेड मध्ये तुम्हाला पराभव करावा? हा, गंगाखेड मध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे येत आहे, ते स्वतः माजी आमदार केंद्रे साहेब यांच्या पत्नी उभ्या होत्या, त्यामुळे त्यांच्या बाजूनी जनतेने कौल दिलेला आहे। तर एकूणच जिल्ह्यामध्ये तुमचा मतदारसंघ आणि एक सोनपेठ मध्ये 3 ठिकाणी हो, आम्ही 6 ठिकाणी उभे राहिले होतो, त्याच्यामध्ये 3 ठिकाणी आहे। ज्या ठिकाणी आम्हाला निकाल योग्य लागलेले नाही तिथे आम्ही कशामध्ये चुकलो याचं चिंतन आम्ही करू। तर विरोधकांना काय सांगा? विरोधकांना एवढंच सांगणार की सर्व मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे।